ची आम्ही व्यवस्था दिली असा वॉरियर या सगळ्या वॉरियरचा आमचा संपर्क मीटिंग होऊन आम्ही पूर्ण रचना डिटेल किती वाजता निघणार, कुठून निघणार, कुठं संपणार आणि त्याचं नियोजन, त्या गल्लीतला नियोजन प्रमुख कोण असणार, एवढं मायक्रो नियोजन आम्ही करून आम्ही याची सुरुवात उद्या आणि परवा या 2 दिवसांमध्ये सुरुवात करून आम्ही या 4-5 तारखेपर्यंत आमचा हा सगळा 1 to 1 पूर्ण 3 विधानसभा घरच्या घर पिंजून आम्ही काढणार आहोत. त्याचबरोबर आता हे शहरी भाग असल्यामुळे महानगरपालिका महानगर हे असल्यामुळे या शहरामध्ये विविध सेगमेंटचे लोक राहतात, जसे की बुद्धिजीवी लोक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर CA आहेत, मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय समाज आहे, राजस्थान माहेश्वरी समाज आहे, अधिवक्ता जवळपास 7,000 वकील यांचा 1 to 1 संपर्क झालेला आहेच. पण जे कार्यकर्ते जे भाजपच्या आणि महायुतीचे जे समर्थक आहेत, मोदी साहेबांचे समर्थक आहेत, अशा जवळपास 500-600 वकील आहेत, त्यांचा एक आम्ही मेळावा आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर सकल हिंदू समाज, आम्ही या सकल हिंदू समाजाच्या माध्यमाद्वारे आम्ही बागेश्वर धामचा कार्यक्रम आम्ही घेतला. सर्व सकल हिंदू समाजाच्या मिळून घेतला, कोणतेही राजकीय पक्ष म्हणून आम्ही काम न करता सगळ्या हिंदू समाजाला एकत्र करून आम्ही तो घेतला. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये बचत गट हा एक गट आहे की जवळपास शहरामध्ये हजारो बचत गट आहे. त्या बचत गटाचा मेळावा पण आम्ही प्लॅन केलेला आहे. आणि NIPM ही संस्था तुम्हाला माहिती आहे की जे पर्सनल ऑफिसर्स, पर्सनल मॅनेजर्स आहेत, जे वेगवेगळ्या कंपन्यामध्ये आपल्याकडे जशा शेंद्रा आहे, चिकलठाणा आहे, त्याच्यानंतर पैठण आहे, वाळूज आहे, या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे NIPM जी संस्था आहे, म्हणजे जे पर्सनल ऑफिसर्स आहेत, जे की सगळ्या कामगारांच्या संपर्कात असतात, अशा अधिकाऱ्यांचं आम्ही एक संमेलन येणाऱ्या काळामध्ये घेणार आहे. त्याचबरोबर क्रीडा संघटक, आता आपल्याला माहिती आहे की नमो चषक आम्ही खूप मोठ्या प्रमाणात घेतला, अतुल सावे साहेबांच्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतला. आणि एक शहर म्हणून डॉक्टर साहेबांनी तिन्ही विधानसभातले असा एक विधानसभा म्हणून तिने एक मोठा कार्यक्रम जिल्हा म्हणून घेतला. जवळपास लाखो खेळाडू या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे क्रीडा संघटक असतील, खेळाडूंचे पालक असतील, या लोकांना पण आम्ही या माध्यमातून एकत्र करून माननीय मोदी साहेब यांच्या मागे उभं राहण्याची विनंती करणार आहोत. त्याच माध्यमातून आपले लोकप्रिय उमेदवार भुमरे साहेब यांना मतदान करण्याचं आव्हान आम्ही त्या करणार आहोत. आपल्याला मला सांगण्यास आनंद असा वाटतो की गेले जसं 2 वर्ष आमच्या सगळ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या श्रमातून जवळपास 1.25 लाख नवीन मतदार नोंदणी आम्ही केलेली, नवं मतदार नोंदणी. याचा एक मेळावा आम्ही घ्यायचा आमचा प्लॅन आहे की जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत त्या वोटर्सला आम्ही एकत्र करून अवेअरनेस करण्यासाठी युवा मोर्चा आमचा जो आहे हा नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी, मतदान होण्यासाठी आम्ही एक वेगळं अभियान आम्ही राबवणार आहोत. आजच आमच्या डोक्यात एक कल्पना आली की जिथे जिथे आम्ही कॉर्नर मीटिंग घेणार आहोत, प्रत्येक विधानसभेत 5-6 एक सेल्फी पॉईंट आमचा करण्याचा उद्देश आहे. याच्यामध्ये जे सगळ्या हिंदू समाजामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या जवळचं असलेलं 500 वर्ष आपण सगळ्यांनी वाट पाहिलेलं राम मंदिर, त्याची स्थापना झाल्यानंतर त्याचं एक कटआउट, सेल्फी पॉईंट, राम मंदिराचं कटआउट टाकून सेल्फी पॉईंट आम्ही करणार आहोत की लोकांना एक राम मंदिराबद्दल आकर्षण आहे, त्याचं त्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी पॉईंट तरी करण्याचं एक नियोजन आम्ही या माध्यमातून करणार आहे. शहरामध्ये आपल्याला माहिती की गणेश मंडळ आहे, शिवाजी मंडळ आहे, शिवजयंतीचे मंडळ आहे, आंबेडकर जयंती आहे, तत्सम महात्मा फुले जयंती असेल, परशुराम जयंती असेल, या सगळ्या मंडळामध्ये जे कार्यकर्ते काम करणार आहेत, ढोल पथक आहे आणि या सगळ्या ढोल पथकांचं एकत्रीकरण करण्याचं पण नियोजन काल अतुल साहेबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. याचबरोबर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, आध्यात्मिक आघाडी आमची आहे. या आध्यात्मिक आघाडीमध्ये मठ, मंदिर, पुरोहित, ट्रस्ट ह्या ज्या वेगवेगळ्या मंदिरं आहेत लोकसभेच्या ह्याच्यातली, या सगळ्या या जे ट्रस्टी आहेत या सगळ्यांना एकत्र करून या सगळ्यांना आम्ही मुख्य प्रवाहामध्ये मोदी साहेबांच्या मागे आणि भुमरे साहेबांच्या मागे राहण्याची विनंती करणार आहोत. असं त्यांचं एक वेगळं एक संमेलन घेण्याचं आमचं
बनवलं आहे. त्याचबरोबर CA असोसिएशन आहे, त्या लोकांना पण आम्ही एकत्रीकरण करणार आहोत. आणि आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचा 5 तारखेला आम्ही एक मोठा बचत गटाचा मेळावा आम्ही घेणार आहोत. आणि या मेळाव्यामध्ये जवळपास 3-4 हजार बचत गटाच्या प्रमुख, त्याला काय म्हणतात, ग्रुप लीडर्स, त्यांना आम्ही बोलून त्यांच्या माध्यमातून आमचे उमेदवारांचा प्रचार आम्ही करण्याचा मनोदय करतो. आता थोडक्यात एक 5-6 गोष्टी झालेल्या आहेत. आता प्रेस कॉन्फरन्स होती म्हणून मी पळत आलो, कारण आमचे टीम ह्या सगळ्या नियोजनामध्ये लागली होती. पण मला काही पत्रकारांचे फोन आले की लवकर या, म्हणून मी अर्धवट सोडून आलो. पण थोडक्यात काही उत्तर भारतीय आपल्या शहरामध्ये भरपूर आहे. यांचा एक मेळावा 5 तारखेला 4 तारखेला 5 वाजता आम्ही घेणार आहोत. राजस्थान समाजमध्ये माहेश्वरी समाज, मारवाडी समाज, जैन समाज हा आमचा प्रकोष्ठ पण खूप मोठा झालेला आहे. त्याच्यामध्ये महिला जवळपास 250 महिला या राजस्थान प्रकोष्ठमध्ये आहेत. आणि सगळे हा समृद्ध असा वर्ग आहे. त्या वर्गांना यांचा पण मेळावा 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता हॉटेल कृष्णाईमध्ये आम्ही प्लॅन केलेला आहे. जसं बचत गटाचं म्हटलंय की आम्हाला आता 2-3 हजार महिला बसतील असा हॉल मिळत नाही ऊन असल्यामुळे, म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत की काही व्यवस्था होईल. पण टेंटेटिव्ह नाही झाली तर संत एकनाथमध्ये दोन्हीकडे स्क्रीन लावून लोकांना अकोमोडेट करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. नवीन मतदार मेळावा IMA हॉलमध्ये आम्ही 5 तारखेला 4 वाजता घेणार आहोत. आणि वैद्यकीय आघाडीचं जसं मी बोललो की संभाजीनगर शहरामध्ये 4-5 हजार डॉक्टर्स आहेत. हे म्हणजे ॲलोपॅथी, होमिओपॅथी सगळे वेगवेगळे तिथे 10,000च्या वर जातात. पण एक प्रमुख सगळे IMA इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बरोबर घेऊन भाजपच्या वैद्यकीय आघाडीमध्ये जवळपास 500 डॉक्टरांची टीम आहे. या सगळ्यांना एकत्र करण्याचं आमचं नियोजन आहे. त्याचबरोबर दिव्यांग आघाडी ही पण त्यांचा पण खूप मोठा एक वर्ग आहे की त्यांना आपण दररोज करतो. पण पत्रकार परिषद लेने का मुख्य उद्देश्य ये था कि भारतीय जनता पार्टी का हर एक कार्यकर्ता जो बूथ लेवल का कार्यकर्ता है वो प्रचार कार्य में जुटा है और उसकी पूरी रचना भारतीय जनता पार्टी में पिछले 2 दिन से हमने पूरी प्लानिंग करके हम प्रचार यंत्रणा में उतरे हैं। और हम हर वार्ड में, हर गली में ऐसा एक भी घर नहीं होगा जहां हम पहुंच नहीं पाएंगे। हर घर में हम पहुंचने वाले हैं और माननीय नरेंद्र मोदी साहब को अब वोट दो ऐसा हम अपील करने वाले हैं। और ये वोट अपने माननीय पालक मंत्री भुमरे साहब को वोट, बोले तो नरेंद्र मोदी को वोट, ऐसा हम प्रचार करने वाले हैं। और इस माध्यम से भाजपा की पूरी रचना हुई है। अलग अलग जो हमारे मोर्चा आघाड़ी प्रकोष्ठ है उसके हम सम्मेलन लेने वाले हैं और ये सम्मेलन आने वाले 3-4 दिन में लगभग 17 सम्मेलन ऐसे इस प्रकार के हम लेने जा रहे हैं। और हम भाजपा एक बड़ा भाई बोल के इस प्रचार यंत्रणा में जुड़ गया है और पूरी ताकत से हम महायुति के उम्मीदवार भुमरे साहब को चुन के लाने वाले हैं। मुरारकर साहब, मेरा सवाल ये है कि अमित शाह जी इससे पहले सभा दिए यहाँ पर, उन्होंने कहा था हिमायत को यहाँ से उखाड़ फेंकेंगे और कमल खिलाएंगे। यहाँ तो कमल ही नजर नहीं आ रहा है, वो आह्वान दे रहे हैं आपको। ये तो आपने से एमआईएम को उखाड़ फेंकेंगे, ये तो सच है। हमारी लड़ाई एमआईएम से ही है और हम एमआईएम को ही निकाल के ये इस जिले से हम हद पार करने वाले हैं। और इसके लिए अमित भाई ने सही बोला है, एमआईएम को इस टाइम हम चुन के नहीं देंगे और एमआईएम ही पीछे रहेगा। और महायुति का उम्मीदवार जो है संदीपान भुमरे, कमल हो या धनुष्यबाण हो या घड़ियाल हो, ये जो भी चुन के आएगा ये मोदी साहब को ही वोट डालेगा। इस माध्यम से उन्होंने ये वक्तव्य किया। दिल्ली तक के 2 टप्पे में चुनाव हो चुके हैं, परसेंटेज डाउन होता जा रहा है, वोटर्स बाहर नहीं निकल रहा है, उत्साह और जोश नजर नहीं आ रहा है। क्या बीजेपी का वोटर जो है घर में बैठा हुआ है? नहीं, ये बिल्कुल सही नहीं है। पिछले टाइम 2019 में जितना वोटिंग परसेंटेज था लगभग उतना ही हुआ है। हमारी अपेक्षा थी ये 2-3% और बढ़े, बट कुछ जगह बढ़ा है, कुछ जगह उतना ही मेंटेन रहा है। अभी ये आप देख रहे हैं कि धूप इतनी बड़ी है और बाहर 42 डिग्री टेम्परेचर है, कई जगह 43 है। अब विदर्भ में जाओगे तो 44 डिग्री टेम्परेचर है। इतने डिग्री टेम्परेचर में जो बूढ़े और जो बीमार लोग हैं वो वोटिंग को नहीं निकलते हैं, इसके लिए वोटिंग परसेंटेज कम हुआ है। बट हम
इस शहर में हम कोशिश कर रहे हैं कि वोटिंग परसेंटेज कैसा बढ़े। इसके लिए हमने एक क्या बोलते हैं उसको, एक हम पथनाट्य जो है हम कर रहे हैं, पथनाट्य वो भी हम सब में अवेयरनेस कर रहे हैं। तो मोदी जी के भाषण में जो है हिंदू और मुस्लिम का उल्लेख किया जा रहा है, आपको क्या लगता है? बोले तो हिंदू और मुस्लिम के इस पे भाषण कर रहे हैं। नहीं, हिंदू और मुस्लिम पे कर रहे हैं, मैं नहीं समझा कुछ रेफरेंस होगा मंगलसूत्र का एक बयान आया था उनका, नहीं, क्योंकि जिस हिंदुओं के तरह मंगलसूत्र जो है मुस्लिम को बांटे जाएंगे। जिस तरीके से कांग्रेस कुछ समुदाय का अपीसमेंट करता है, इसके लिए वो बोल रहे हैं। हम इसलिए उनको कॉन्ट्राडिक्ट कर रहे हैं, क्योंकि सब मुस्लिम समाज वैसा नहीं है। ये कांग्रेस मुस्लिम समाज को बांट रहा है। हम तो बोल रहे हैं कि सब समाज एक होना चाहिए, बट कांग्रेस मुस्लिम समाज को अलग थलग करने में लगा, ऐसा मुझे लगता है। क्योंकि जिस तरीके के वो स्टेटमेंट कर रहे हैं कांग्रेसी, तो उससे ऐसे ही लग रहा है कि ये कांग्रेस मुस्लिम समाज को टारगेट कर रहा है। आपने देखा होगा कि केंद्र और राज्य की जो भी कल्याणकारी योजना है, ये सब योजना में हर समाज का, हर धर्म का, हर भाषा का वर्ग है, जो गरीब वर्ग है उनको सभी योजना का लाभ मिला है। जैसे आपने देखा होगा कि शुद्ध जल हो, स्वच्छ भारत अभियान में टॉयलेट दो, पंतप्रधान आवास में घर हो, राशन हो, वैक्सीन हो। उन्होंने ऐसा नहीं कहा कि मुस्लिम समाज को नहीं दो, हिंदू को ही दो। मोदी जी ने तो हर समाज को भलाई का काम किया है। 80 करोड़ जनता को दिया था। 80 करोड़ जनता को वो जो क्या बोलते हैं उसको, फूड अनाज दिया है, और वैक्सीन 220 करोड़ लोगों को दिया है। उसने उन्होंने देखा नहीं ये कौन से समाज का है। कांग्रेस एक ही है जो मुस्लिम समाज को अपीसमेंट करके उनको ये समाज से अलग थलग करने में लगा है। मैं मुस्लिम समाज को बोलना चाहता हूँ, आपकी भलाई किस में ये देखो। आप नेताओं के भाषण, जो मुस्लिम समाज और कांग्रेस के नेताओं का भाषण सुन रहे हो, वो मत सुनो। मोदी जी ने आपके घर में क्या खुशियाँ दी है ये देखो। मोदी जी ने आपको क्या क्या दिया है योजना, उसका क्या लाभ दिया ये आप देखो। क्योंकि आप सिर्फ मोदी को कांग्रेस वाले टारगेट कर रहे हैं, ये मत देखो। आपको बदलने की बातें हो रही। अभी संविधान बदलने की बात ये इसलिए कर रहे हैं कि उनके पास कोई मुद्दा नहीं है, भ्रष्टाचार का मुद्दा नहीं है, इनके पास कोई मुद्दे नहीं है। संविधान ऐसा कभी चेंज हो सकता है क्या? 10 साल हो गए, संविधान का एक शब्द भी चेंज नहीं किया गया है। कांग्रेस ने 70 साल में कम से कम 70 बार संविधान चेंज किया है। ये लोगों में बोलने की जरूरत है। और ये जनता बहुत भोली है, और वो गैर समझ ये कन्विंस नहीं करते, तो ये कंफ्यूज करने में लगे। आपकी लड़ाई किससे है? हमारी लड़ाई एमआईएम के साथ है, और एमआईएम हमसे टक्कर दे रहा है, और एमआईएम को इस टाइम हम 2 लाख वोटों से हराएंगे। इम्तियाज अली साहब ने कहा था कि